बीडमधून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज सुनावणी संपलेली आहे। पुढची सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे। चार्ज फ्रेमिंग झालेलं नाही, आरोप निश्चिती झालेली नाही। खरं तर आज आरोप निश्चिती होणार अशी माहिती मिळत होती, मात्र आज आरोप निश्चिती झालेली नाही। आरोपीच्या वकिलांनी मागितलेले सर्व कागदपत्र दिलेली आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। ज्ञानेश्वर, काय नेमकं सुनावणी दरम्यान घडलंय? आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। जवळपास तासभर ही सुनावणी न्यायालयामध्ये पार पडली। आज खरं तर चार्ज फ्रेमिंग म्हणजे दोष निश्चिती संदर्भात सुनावणी झालेली आहे, मात्र दोष निश्चिती झालेली नाही। उज्ज्वल निकम यांनी आज कोर्टामध्ये जे युक्तिवाद केले ते अत्यंत महत्त्वाचे होते की आरोपीच्या वकिलांनी या संदर्भातले जे पुरावे चार्जशीटमध्ये दिलेले त्याची कॉपी मागितलेली, मात्र ती सर्वचे सर्व डॉक्युमेंट त्यांना देता येणार नाहीत असं निकम यांनी सांगितलेलं आहे। आणि आरोपीच्या वतीनं आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराडचा डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करण्यात आलं। म्हणजे या खटल्यातून त्याला वगळण्यात यावं अशा पद्धतीचं ते ॲप्लिकेशन होतं। ते ॲप्लिकेशन आज कोर्टामध्ये दिलं गेलं आणि सरकारी पक्षाने याला विरोध करत यामध्ये शे देणं बाकी आहे आणि त्यानंतरच यावर निर्णय होईल असं सांगितलं गेलं। एकंदरीत आज कोर्टामध्ये तासभर त्यांच्या चार्ज फ्रेमिंग संदर्भात युक्तिवाद झाला आणि मात्र चार्ज फ्रेमिंग होऊ शकलं नाही। वाल्मिक कराड याच्या संदर्भात वेगवेगळे युक्तिवाद झाले। वाल्मिक कराडच्या वकिलांनी त्याची जी प्रॉपर्टी सील केलेली आहे त्याच्यावर ऑर्डर व्हावी अशी कोर्टाला विनंती केली किंवा ते तशी ते ॲप्लिकेशन दिलंय असं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। मात्र सरकारी वकिलांनी सांगितलं की यामध्ये तपास आणखी बाकी आहे, त्यामुळे ते लगेच करता येणार नाही आणि यानंतर त्यातले काही डॉक्युमेंट्स त्यांना देण्यासाठी सरकारी वकिलांनी मान्यता दिलेली आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।